सगळे सुपर आहात, फक्त रस्ता चुकीचा तुम्ही घेतलात. हेच शौर्य फक्त देशासाठी वापराल तर तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला आम्ही तयार होऊ. ही नेकी शिकविली तेथे माणुसकीची. सावरकरांची अंदमानातली जर कार्य लक्षात घेतली तर पहिली साक्षरता, दुसरी सुसंस्कृतपणाची शिकवण, तिसरं त्या ठिकाणी चालणारी हिंदूंची गळचेपी त्यांनी पहिली बंद केली. कारण काही मुसलमान कैदी असे असायचे की जे कैद्यांसाठी असलेल्या फुटाण्यांना हात लावायचे, पोत्यात हात घालायचे, ओरडायचे, पोतं वाटलं. मग हिंदू कैद्याला भूक लागली असेल तर तो बिचारा म्हणायचं मग उपाय काय? काही नाही, आमच्या पंक्तीला बस. धर्मांतर झालं की झालं. जबरदस्तीनं धर्मांतर सुरू झालं. हिंदूंच्या असहाय्यपणाचा फायदा घेऊन धर्मांतर सुरू झालं. अशा ठिकाणी सावरकर आले. त्यांनी हिंदू कैद्यांना सांगितलं तुम्ही पोत्यात हात घाला. म्हणजे काय होईल? पोतं हिंदू होईल. त्यांनी पोत्यात हात घातल्यावर त्याचं झालं ना, मग तू पोत्यात हात घाल, तुझं होईल. जगातल्या कोणाचंही अन्न खाऊन जर मुसलमानच राहतात, जगातल्या कोणाचंही अन्न खाऊन जर ख्रिश्चनच राहतात, तर जगातल्या कोणाचंही अन्न खाल्ल्यानंतर स्वतःचा धर्म निघून जाईल असे जुलाब हिंदूंना का असावेत? सगळ्या जगाला पचवून दाखवू पण आमचा धर्म सोडणार नाही, ह्या ताकदीनं उभे राहा. जगात कोण तुम्हाला आडवं करायला उभं नाहीये. ही ताकद तुरुंगामध्ये एखाद्या माणसाने दाखवणं. आणि आज अंदमानचे राज्यपाल सुद्धा म्हणतात अखंड अंदमान हिंदुस्थानला मिळाला, याचं कारण फक्त सावरकर आहेत. याचं कारण हिंदुस्थान सुद्धा आपल्याला अखंड नाही मिळाला, तुटलेला मिळाला. का तर हिंदुस्थान तोडावा आणि तुटलेला भाग मिळावा यासाठी मागणी करायला 14 कोटी माणसं वेगळी होती भारतात. जर अंदमानात धर्मांतर चालू दिलं असतं तर अंदमानचे कैदीच नंतर अंदमानचे नागरिक झालेत. मग त्या नागरिकांमध्येही ती संख्या मोठी झाली असती. त्या संख्येनं मागितलं असतं तर अंदमानची ही छकल झाली असती. अंदमानामध्ये फाळणी झाली नाही. अंदमान एकसंध मिळालं, पण दुसरा काहीतरी प्रांत हवा हे सांगायला संख्या कोणी शिल्लक उभी फारशी ठेवली नाही. एक कर्तृत्व त्या ठिकाणी सावरकरांचं आहे. सक्तीचं धर्मांतर टाळलं त्यांनी. मात्र सावरकरांची भेट त्यांच्या कुटुंबियांना मिळावी म्हणून सावरकरांच्या धाकट्या भावानं खूप प्रयत्न केलेत. अनेकांना शंका तीच येईल, थोरला भाऊ जर अंदमानात होता, हा मधला भाऊ जर अंदमानात होता, धाकटा भाऊ काय करत होता? परमेश्वराची कृपा, धाकट्या भावावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही, त्यामुळे तो सुटला. त्याने सुटल्यानंतर पहिलं अप्रतिम काम केलं. या सगळ्या गदारोळात न राहता त्यांनी कलकत्ता गाठलं आणि डेंटिस्ट या डॉक्टरीचा कोर्स केला. कलकत्त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या शिक्षणासाठी अनेक मित्र एकत्र राहत होते. त्यात नारायण सावरकरांबरोबर त्यांचे आणखीन एक परममित्र होते जे आपल्याला परमपूजनीय नावानी आहेत, ते म्हणजे डॉक्टर हेडगेवार. डॉक्टर आणि नारायणराव सावरकर आणि अजून 3-4 जणांची नावं आहेत जे कलकत्त्यामध्ये एकत्र राहत होते वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी. त्यांची एक आठवण अशी सांगतात, एकमेकांबद्दलचं प्रेम किती. ही तशी सगळी गरिबांच्या घरची मुलं, कोणी काही गर्भ श्रीमंत नाही, तर ते मेस लावून जेवणार. तो खानावळवाला जो होता तो जरा उदार होता. तो म्हणाला तुमच्यातला हेडगेवार नावाचा हा पैलवान दिसतोय चांगला, तो जे एकदा जेवेल ते तुम्हाला मी रोज फुकट देईन. म्हणजे एक मोठा खर्च वाचणार आहे. हे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी अशी तयारी केली, 5 जणांना फुकट मिळालं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी असे जेवलेत की तो खानावळवाला आला, खांद्यावर हात ठेवून डोळ्यात पाणी आणून म्हणाला, केशवा नको जीवाच्या वर खाऊस, तुझं मित्रांवरचं प्रेम मला समजतंय, मी 5 जणांना देईन फुकट जेवण, पण नको तुझा हा वेडेपणा करूस. काय वेड्यासारखं प्रेम हो एकमेकांवरती असं, की माझ्या सगळ्या मित्रांना ते मिळालं पाहिजे यासाठी वाटेल ते यत्न करायला ही माणसं तयार होती.
या नारायण सावरकरांनी डॉक्टरीची पदवी प्राप्त करून मुंबईमध्ये येऊन आपल्या आप्तेष्टांकडून काही पैसा जमा केला. पुन्हा एकदा डॉक्टरीचं ते दवाखाना उभा केला. त्यात रोग्यानं बरं केलं. काही पैसे मिळवले, ते काही पैसे बाजूला ठेवले. सावरकर नावाची नवीन वास्तू एक घेतली. स्वतःचं घर बांधलं मुंबईत. आणि आपली वहिनी, जी थोरल्या भावाची बायको यशोदा, जी मधल्या भावाची बायको यमुना, त्या आश्रितासारख्या दुसरीकडे माहेरी राहत होत्या, त्यांना पुन्हा सावरकर नावाच्या कौलारू घरामध्ये सन्मानाने आणून दाखवलं. असा धाकटा भाऊ आहे सावरकरांचा. याचंही योगदान मान्य केलं पाहिजे. ठीक आहे, स्वातंत्र्यामध्ये तो पिस्तूल घेऊन आला नसेल, पण सावरकरांची किमान सुटका व्हावी यासाठी या माणसानं डॉक्टरीचा व्यवसाय सांभाळता सांभाळता प्रत्येक काँग्रेस अधिवेशनाच्या ठिकाणी हा मुद्दा जाऊन मांडायचा. त्यासाठी स्वाक्षरी अभियान घ्यायची आणि जनमताचा रेटा सावरकरांच्या सुटकेसाठी उभा करायचा. हेही कार्य नारायण सावरकरांनी केलंय. एकच त्यातला प्रसंग सांगतो, कसा विचित्र आहे पहा. सावरकरांचा जो थोरला भाऊ, ज्याचं नाव मी सांगितलं आपल्याला, गणेश सावरकर, याला इंग्रजांनी इतकं मारलं होतं कारण त्याच्याकडून इतर क्रांतिकारकांची नावं वदवून घ्यायची होती. त्यांनी कोणाचंच नाव घेतलं नाही. किती मारलं असेल तर खटल्यामधली नोंद अशी आहे. पोलिसी कस्टडीत कसं मारतात त्याची आपल्याला चित्रपटात दृश्य माहिती आहे. ती डोळ्यासमोर आणा. आणि आज सुदैवाने चांगली सत्ता असल्यामुळं पोलीस काही आपल्याला त्रास देणार नाहीत, पण उद्या आतंकवाद्यांच्या हाती सापडलो तर आपल्या सगळ्यांना हा मार खायचा, एवढं लक्षात ठेवून व्यायाम करायला लागा. यातला किती मार तुम्ही सहन करणार आहात पहा. कसे वाकडे तिकडे खुर्चीला बांधून काठ्या मारत मारत तास तास बडवत राहतात माणसाला. ज्यानंतर मनुष्य हालू शकत नाही, शरीराची हालचाल झाली तर ठणकायला लागेल अंग, इतकी मारहाण होते. या मारहाणीला गणेशपंत बदले नाहीत. त्यांचे हात टेबलाला बांधून नखाच्या जागेमध्ये टाचण्या भोसकण्याचे सुद्धा भयानक प्रकार झाले. ज्याला ते बदले नाहीत त्याच्यानंतर त्यांचं रेकॉर्ड असं आहे की या माणसाला 40 मिनिटं एकेका मिनिटाच्या अंतराने इलेक्ट्रिकचे शॉक दिले यांनी बोलावं म्हणून. नाही तर नाही बोलला गणेश, नाही तर नाही बोलला. शिक्षा व्हायची ती झाली, पण इतरांच्या शिक्षा चुकवल्या त्यांनी. पण यासाठी त्यांना अर्धशेषीचा आजार झाला, अमांशाचा रोग आला. त्यामुळे ते काठी पोटात टोचून असे चालायचे. पण इतका आजार झाल्यावर सुद्धा त्यांना शिक्षेतनं सूट कधी मिळाली नाही. कोलू फिरवायचा आणि तेल काढायचं ही शिक्षा त्यांच्यासाठी तशीच राहिली. त्यांच्यासाठी ही शिक्षा तशीच राहिली. जेव्हा नारायणराव सावरकरचं घर झालं, त्यांनी एवढी मोठी मोहीम उभी केली की या घरच्या लोकांना भेट मिळावी. कारण साधे खून करून जे अंदमानला जायचे त्यांना सुद्धा वर्ष 2 वर्षांनी जाता यायचं भेटायला. पण सावरकर 1911ला अंदमानात गेले. 14 साल गेलं, 15 साल गेलं, 16 साल गेलं. 5-5, 6-6 वर्ष आमच्या घरच्या लोकांना आम्ही दिसलोच नाही. नारायणराव सावरकरांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते नागपुराचे जावई आहेत बरं. नारायणरावांनी इतकी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, त्यामुळे एकच झालं, थोरल्या भावाच्या बायकोला वेड लागलं. तिला स्मृतिभ्रंश झाला. तिला वाटायला लागलं की सुटला आपला नवरा आणि तो येणार अशा कल्पनेनं ती घरातून वेड्यासारखी धावत सुटायची. तिला धरण्यासाठी घरातली माणसं धावत जायची. वहिनी कुठे पळतेस? अगं ते आलेत ते बघ, ते तुरुंगातनं सुटून आलेत. माझा मळवट भर पटकन. अंग इतकं सुजलं होतं की बांगडी अंगावर ठरत नसे. मला बांगड्या घाल लवकर, मला त्यांना ओवाळायचं आहे. ते बघ येताना दिसत आहेत मला ते. नारायणरावनी तिला धरून घरात आणावं. वहिनी नाही सुटले ते अजून. आपल्याला फक्त बघायला जायची, आपण परवानगी मागतोय, सुटका नाही झाली. नाही तू खोटं सांगतोस. सकाळी तुळशीला पाणी घालायला बिचारी उभी राहिली तरी बोलायची, हे तुळशी, माझा नवरा परत देशील का ग?
अगं, आपल्या देशाचं स्वातंत्र्य पुढे मिळवण्यासाठी चांगले सैनिक पाहिजेत ना. मी मला झालेली सगळी मुलं देशासाठी अर्पण करीन. माझ्या नवऱ्याला परत आणशील का ग? वेड लागल्यासारखी बोलत राहायची. नारायण सावरकरांनी इंग्रज सरकारला तेही कळवलं होतं, माझ्या वहिनीला वेड लागले, तिला बिचारीला नवऱ्याचं फक्त शेवटचं दर्शन करू दे. सरकारची परवानगी आली नाही सज्जन हो. या वेडामध्ये ही यशोदा नावाची वहिनी मृत्यू पावली आणि घरात तिचा 13वा चालू असताना भेटायच्या परवानगीची तार आली. नारायणाचा इतका विरस झाला होता तरी सुद्धा किमान विनायक सावरकरांची बायको यमुना आणि आता नारायणाची बायको, या दोघींना घेऊन नारायणराव सावरकर अंदमानला गेले. तोपर्यंत सावरकरांची परिस्थिती जरा अशी सुधारली होती की आता थोडं सक्त मजुरीतनं काम बाजूला करून त्यांना देखरेखीचं काम पुढे दिलं होतं. आणि बाबाराव सावरकरांच्या सुद्धा सक्त मजुरीच्या यातना थोड्याशा कमी होऊन त्यांना ग्रंथपाल किंवा नोंदी करण्यासाठी कामं दिली होती. अशा कामात बदल का व्हावा, कल्पना आहे आपल्याला? कारण तेव्हाचा जेलर होता, त्याचं नाव होतं बारी. आणि बारी हा जेलर ब्रिटिश नव्हता, हा आयर्लंड नावाच्या देशाचा रहिवासी होता. आयर्लंडला राहतो म्हणून त्याला आयरिश असं म्हणायचे. हा जो बारी अंदमानमध्ये राहायचा तो सगळ्या कुटुंबासह राहत होता. त्याचं कुटुंब, पत्नी होती, त्याची मुलगी तिथं होती. जसं भारतावर इंग्रजाचं राज्य होतं तसंच आयर्लंडवर सुद्धा इंग्रजाचंच राज्य चालू होतं. जसे काही भारतीय इंग्रजांना मदत करत होते तसेच काही आयर्लंडचे लोकही इंग्रजाला मदत करत होते, ज्याच्यामध्ये तो आयरिश जेलर होता. तर सावरकरांना त्या अंदमानात पाहून ती बारीची मुलगी त्यांच्या वाटेवर फुलं नेऊन ठेवायची. आणि हे मोकळेपणाने बारीनच मान्य केलंय म्हणून सांगतो. बारी रागावला मुलीवर, हा काय चॉटपणा आहे. आणि तेव्हा मुलीनं सांगितलं, बाबा मी फुलं ठेवते याचा कोणताही विपरीत अर्थ काढू नका. मी त्या माणसामध्ये माझे बाबा बघत असते. बाबा तुम्ही असे असतात तर मला जास्त आवडलं असतात. तुमच्याही देशावर इंग्रजाचं राज्य चालू आहे. ही माणसं आपल्या राज्याला, आपल्या पारतंत्र्याला उलथून लावण्यासाठी तरी प्रयत्न करतायत आणि तुम्ही त्याच इंग्रजाला मदत करताय. स्वातंत्र्य आणि स्वराज्य ज्यांनी हिसकावून घेतलं त्या शत्रूला तुम्ही मदत करता. बाबा तुम्ही आज जेलर असण्यापेक्षा आयर्लंडला स्वतंत्र करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसारखे हातात बेड्या घालून जर इथं उभे असतात तर आम्हाला जास्त आनंद वाटला असता. माझे बाबा केवढे सांगण्याचा. स्वतःच्या घरच्या लोकांकडनंच हा आहेर मिळाला. इथं बारीच्या विरोधाची नांगी बरीच ठेचली गेली आणि तिने सावरकरांना पुढच्या काळात बऱ्यापैकी सन्मानाची वागणूक दिली. नंतर त्याच्या हृदयाला नैराश्य इतकं आलं की सावरकर सुटकेपूर्वीच तो वारला. त्याचं प्रेत अंदमानातनं बाहेर पडलं, मग सावरकर जिवंत बाहेर पडले. पण जेव्हा सावरकरांची पत्नी भेटायला आली, नारायण भेटायला आला, तेव्हा सावरकरांनी पहिला प्रश्न हाच केला, धनी रे रे नी धनी प ध म प ग प द प रे. सावरकरांनी मुलाखतीच्या खोलीमध्ये पाहिलं, यमुना आली आहे, नारायण आलाय. पण माझी आई वारल्यानंतर जिनं मला लेकरासारखं वाढवलं ती माझी वहिनी आली नाहीये. काय झालं असेल माझ्या यशोदेचं? म्हणून इतर काही चौकशी न करता पहिला प्रश्न हाच विचारला त्यांनी, यमुने अग कुठाय वहिनी, अग सांग साजणी, आलीस तू एकटी, ती तर पावन गंगा
गंगा मोठी यमुना तू धाकुटी. सावरकरांच्या बायकोचं नाव यमुना आहे ना, म्हणून त्यांनी ही कल्पना केली, यमुना धाकटी आणि गंगा थोरली. यशोदा त्र्यंबकेश्वरची आई आलेली, ती गंगा होती. गंगेला न घेता नुसत्या यमुनेनं यावं, हे बरोबर आहे का यमुने? अग कुठाय वहिनी ग कुठाय वहिनी सांग साजणी. ऐका, आलीस तू एकटी ती तर पावन गंगा मोठी यमुना तू धाकुटी. अग कुठाय वही. कोणी काही बोले ना. एक क्षण फक्त गेला आणि बाबाराव सावरकर खोलीच्या बाहेर जाऊन बसले. विनायक धावत धावत त्यांच्या मागोमाग गेले. म्हणाले, बाबा अहो वहिनी आजारी असेल म्हणून आली नसेल. नारायण सांगेल ना काहीतरी. या ना बाबा आत. गणेश पंतांचे उद्गार आहेत. तात्या, मी माझी खोटी समजूत कधी घालत नाही, पण लक्षात ठेव, भेटीची परवानगी मिळाली पण यशोदा आली नाही म्हणजेच ती या जगात नाही. मला माझी बायको काय आहे ती माहिती आहे. आणि वहिनी गेल्याचं कळलं मात्र सावरकर एवढंच म्हणाले, काय रे नारायणा, सुटलो आणि घरी मी आलो नाही मम वहिनी. वृंदावन घर दिसे परंतु तुळस गेली जळुनी. बाबाचा संसार समर्पण यज्ञातील आहुती. ती तर पावन गंगा मोठी यमुना तू धाकटी. कुठाय वही अग कुठाय वही सगळ्या भेटीचा आनंद करपून गेला होता. पण सावरकरांच्या पत्नीची ताकद जबरदस्त. त्या पतिव्रतेचं कुंकू असं बळकट की 50 वर्षासाठी गेलेला नवरा इंग्रजाला 10 वर्षात सोडावा लागला. 1911 पर्यंत सावरकर भारतात आले सुद्धा. आणि सुटका दोन्ही भावांची झाली. दोनही भाऊ सुटून आले. अर्थात सुटून म्हणजे अंदमानातून सुटून आले, तुरुंगातनं नव्हे. पुढे त्यांची सक्त मजुरीची शिक्षा आणखीन 4 वर्ष चालूच राहिली. बाबारावांना विजापूर जेलला हलवलं आणि सावरकरांना रत्नागिरी जेलला हलवलं. आजही रत्नागिरीमध्ये आपण जर गेलात तर सावरकरांना ज्या कोठडीमध्ये ठेवलं होतं, ज्या साखळदंडाने त्यांना बांधून घालत असत, ते साखळदंडही आज तिथे आहेत. आणि ते सावरकर जयंतीला अथवा पुण्यतिथीला दर्शनासाठी उपलब्ध करतात. अंदमानामध्ये प्रतिवर्षी जेव्हा आम्ही जातो तेव्हा तिथे सुद्धा सावरकरांनी वापरलेली ती भांडी, सावरकरांची वस्त्र, सावरकरांच्या काही गोष्टी तिथे दर्शनासाठी उपलब्ध केलेल्या असतात. प्रतिवर्षी जात असतो. म्हणजे बुवा यावर्षी कधी जाणार, इथे बोलणार नाही, नंतर ज्यांना हवी त्यांच्यासाठी कार्ड देऊन टाकीन, त्या ठिकाणी आपण संपर्क करा. पण त्या ठिकाणी गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने सावरकर नावाच्या गोष्टीची महानता अधिक मोठी कळते. कारण तुम्ही आता दारावर बघितलं ते बेड्यांचं फक्त एकच चित्र आहे. अशा 3 प्रकारच्या बेड्या असत आणि या 3 वेगवेगळ्या बेड्या कशा कशा घातल्या जात याचं त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन आहे अंदमानला. एक तर बेडी अशी आहे की 2 पायामध्ये ह्या ज्या लोखंडी कड्या आहेत त्याच्यामध्ये एक गज आहे, एक सळई आहे, ज्यायोगे तुम्ही पाय जवळ नाही आणू शकत. तुम्हाला असंच चालावं लागतं आणि तुम्ही पाय जवळ आणायचा प्रयत्न केला तरी ती सळई अशा पायाच्या नाजूक ठिकाणी दणका देईल
की जी यातना तुम्ही सहन नाही करू शकणार, आणि अशी बेडी पायात घालून तुम्हाला 3 मजले जिने चढायचे असतात आणि 3 मजले उतरायचे, कामावरती उभारायचं, वेळ प्रसंगी कोलू फिरवून झाला की ही बेडी पायात घालून तुम्हाला जेवायचं आहे. इतका तो भयानक बेड्यांचा प्रकार. या सगळ्या यातनातून सुटून सावरकर जेव्हा रत्नागिरीमध्ये येतात तेव्हा परमेश्वराच्या कृपेचं आणखीन एक दर्शन होतं. 14 वर्षांनी, म्हणजे 1914च्या आसपास, 24च्या आसपास, क्षमा करा, 1924च्या आसपास. 1911ला शिक्षा सुरू झाली. 10 वर्षांनी म्हणजे 1921ला 2 सावरकर भाऊ भारतात आले. 21, 22, 23, 24 ते इथल्या जेलमध्ये होते. आणि 1924ला सरकार त्यांना असं म्हणतंय की सावरकर, तुम्ही राजकारणात भाग घेणार नाही असं जर वचन देत असाल तर पुढची 36 वर्षाची शिक्षा आम्ही रद्द करायला तयार आहोत. आता तुम्हाला तुरुंगात राहायची गरज नाही. तुम्ही रत्नागिरीमध्ये एखादं घर घ्या, त्या घरात राहा, गृहस्थासारखं राहा, उपजीविकेचा एखादा व्यवसाय घ्या, मुलाबाळांसकट राहा, फक्त राजकारणात पडायचं नाही, एवढं एक अट, एवढं वचन द्या. या सगळ्यासाठी सावरकरांनी माफी मागितली. म्हणून अलीकडे माफीवीर सावरकर नावाचं सुद्धा एक पुस्तक महाराष्ट्रभर वाटलं जातंय. आणि टीव्हीवर जेव्हा टॉक शो असतो तेव्हा आपण जर 2 वेळा म्हटलं की स्वातंत्र्यवीर सावरकर, की समोरचं डुक्कर लगेच ओरडतो, म्हणतं हे स्वातंत्र्यवीर नाही. डुकरांचा आवाज ऐकला नाही का तुम्ही अजून? ते माफीवीर यांना डुक्कर म्हणावं याचं कारणच ते असं आहे की डुक्कर किमान कागदाचा खाण्यासाठी का होईना पण चांगला वापर करतं. हे त्या कागदांचा त्यांच्यापेक्षा घाण वापर करतात. कारण गडबड अशी आहे, अशा तऱ्हेचं पत्र सावरकरांनी इंग्रजांना लिहिलं, हे सावरकरांनी कधीच लपवून ठेवलं नाही. सावरकर समग्र वाङ्मयातच ते पत्र उपलब्ध आहे. या बडभुंजांची मदत कशाला पाहिजे आम्हाला? मात्र इच्छा अशी आहे की ज्या कोण्या भिकाऱ्याची कल्पना अशी झाली असेल की सावरकर भीक मागतायत आपल्या दयेसाठी, त्याला ते पत्र समग्र दाखवा. ते संपूर्ण पत्र जो वाचेल तो कधीच म्हणणार नाही सावरकरांनी माफी मागितली. तो म्हणेल सावरकरांनी इंग्रजावर जो प्रतिडाव केला त्याला तोड नाही जगामध्ये, इतका जबरदस्त तो डाव होता. मी आव्हान करीन मुद्दाम, हे समग्र सावरकर वाङ्मयातलं पत्र खरंच सगळ्या महाविद्यालयातल्या मुलांनी वाचा. तुम्हाला दुसऱ्याला नावं ठेवायची गरजच नाही हो. मुळात हाच दीपस्तंभ इतका जबरदस्त आहे. सगळेजण सावरकरांना म्हणले, तात्या लेका तू कुजला का? आता पुढं जवळजवळ 10 वर्ष तुला रत्नागिरीत त्यांनी कोंडला, तुला रत्नागिरीतनं बाहेर पडायची परवानगी नाही, तुला कुजवला. याला सुद्धा तात्याने धीरोदात्त उत्तर दिलं, अरे वेड्यानो, इंग्रज सरकार किती अर्धवट आहे. ते मला शिक्षा देते स्थानबद्धतेची, म्हणजे रत्नागिरीमध्ये मी स्थानबद्ध राहायचं, रत्नागिरी सोडायची नाही. पण शिक्षा इतकीच देत आहे, ज्यांना मला भेटायचंय त्यांनी बाहेरून आत येऊन मला भेटायचं नाही असं सरकार म्हणत नाही. फक्त मी बाहेर जायचं नाही एवढंच ते म्हणतंय. ज्यांना भेटायचं ते तिथं या. मग लोकांना कळलं, बॅरिस्टर त्या कायद्यातला सुद्धा इतका बरोबर मजकूर त्यांच्या लक्षात आला होता, ह्या अर्धवटच आहेत, मला काय कुजवणार. म्हणून आपल्या लक्षात येईल 1924 नंतरच्या कालखंडात रत्नागिरीमध्ये जाऊन डॉक्टर हेडगेवारांनीही सावरकरांची भेट घेतली आहे, भगतसिंगांनीही सावरकरांची भेट घेतली आहे. त्याच्यानंतरच्या काळात विठ्ठलरामजी शिंदे यांनीही सावरकरांची भेट घेतली आहे. आश्चर्य वाटेल, गांधीजींनी पण रत्नागिरीला जाऊन सावरकरांची भेट घेतली आहे. याच कालखंडात ही मोठी राजकीय नेते रत्नागिरीत येऊन त्यांच्यापाशी बसत होते. अर्थात रत्नागिरीतलं एक कार्य त्यांचं नक्की सांगण्यासारखं आहे. कारण आजही हिंदुत्व हा शब्द घेतला की माणसं झुरळ बघितल्यासारखं, काय झालं बाळा, हिंदुत्व म्हणजे कळलं, एरंडेल पेल्यासारखं करू नकोस, तुझ्या डोक्यात काय आहे ते सांग. आणि बहुतांशी त्याच्या डोक्यातलं जळमट सत्य असतं. ते जळमट असं आहे की अजूनही दुर्दैवाने हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे आपल्या जातीपेक्षा दुसऱ्या जातीला कमी लेखणं म्हणजे आपण धर्मनिष्ठ असणं असं होतं.
अजूनही भारतात जर खेडेगावामध्ये राजपुतासमोर एखादा जाट माणूस घोड्यावर आला कि बाकी सगळे एकत्र येणार, त्याला बडव बडव बडव, शर्म नहीं आती? हम ऊपर जाती वाले, तू नीची जाती वाला, हमारे सामने घोड़े पर सवार होता है हराम। या सगळ्यांनी उद्या अकबर बादशाहचे पाय चाटले तर यांची जात जात नाही, पण जाटांनी घोड्यावर बसून त्याच्या समोर आलं तर याचं हिंदुत्व जीव खातं। तेव्हा सावरकरांनी जे हिंदुत्व मांडलं त्या हिंदुत्वामध्ये उच्च नीच भेद जे सोडू शकतात त्यांनाच हिंदुत्वामध्ये सन्मान सावरकरांनी दिलाय। त्यामुळे कुठलंही नाक मुरडून हिंदुत्वाकडे पाहू नका। किंबहुना विश्व हिंदू परिषदेने सुद्धा 60 साली सगळ्यात मोठी आपल्याला बैठक घेऊन सगळ्या शंकराचार्यांच्याकडून हे वदवून घेतले की खरं हिंदुत्व म्हणजे कोणालाही आम्ही पतित मानणार नाही अशा मनाचे सगळे म्हणजे या भारतामधले हिंदू आहोत। त्यामुळे हिंदुत्व हा मानवतेच्या दुसऱ्या नावाचा आपल्याला प्रतिस्वादी शब्द दिसेल। इथे कुठेही जाती भेदाला थारा नाही। सावरकरांनी ज्या 7 बेड्या सांगितल्या त्यांनी एक मंदिर बांधलं। त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांच्याकडे भागोजी शेठकीर नावाचे एक श्रीमंत गृहस्थ आले। ते म्हणाले, तात्या तुम्ही अंदमानात एवढे कष्ट घेतलेत, तुमच्याबद्दल मला आदर आहे, तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे। मला कोणी भेटलं असतं तर मी सांगितलं असतं माझ्या नावे 5 कोट ठेव कुठेतरी, या व्याजावर मी जगेन। सावरकरांनी आयुष्यात स्वतःसाठी काही मागितलंच नाही, मागितलं इतकंच, सगळ्या हिंदूंसाठी एक मंदिर बांधा। पण सावरकरांच्या काळात दुर्दैव तसं होतं की जवळजवळ 8 कोटी अस्पृश्य भारतात असे होते ज्यांना मंदिरामध्ये प्रवेशच नव्हता। आणि ज्यांना मंदिरात प्रवेश नाही, ज्यांच्याशी प्रेमाने बोलणंच नाही, त्यांनी हिंदुत्वाच्या बाजूने उभं राहावं ही बाकीच्या कृतज्ञ हिंदूंची अपेक्षा होती। सावरकरांनी प्रचंड प्रतिवाद केला। किंबहुना नाशिकमध्ये आंबेडकरांनी अशा तऱ्हेचाच एक आंदोलनाचा भाग घेतला होता। काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून आंबेडकरांनी प्रचंड मोठं आंदोलन घेतलं, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग करायला सावरकर जाऊ शकले नाहीत। पण कुठल्या तरी मोठ्या माणसाची शिफारस हा सुद्धा समाजातला क्रांतीचा मुद्दा असतो। या आंबेडकरांच्या चळवळीला या संपूर्ण भारतातल्या राजकीय नेत्यांमध्ये उघडपणे पहिल्यांदा पत्र पाठवून पाठिंबा दिलेला जर कोणी राजकीय नेता असेल तर त्याचं नाव फक्त सावरकर आहे। सावरकरांनी पहिल्यांदा पत्र पाठवून आंबेडकरांना पाठिंबा दिला। मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे। जे देवाचे भक्त आहेत त्यांना देवाला स्पर्श करायची, देवाच्या मंदिरामध्ये बसायची, एकमेकांच्या बरोबरीनं प्रसाद ग्रहण करायची मान्यता दिलीच गेली पाहिजे, 100% दिली गेली पाहिजे। सावरकरांनी ते विचार करणारं पतित पावन मंदिर उभं केलं। आता अट्रॉसिटीचा कायदा आला। काय नाव ते? अट्रॉसिटी। अट्रॉसिटी मध्ये सावरकरांना पकडायला बघत होते। सगळे म्हणले, तात्या तुम्ही अस्पृश्यांना देवळात घेणार, म्हणजे तुम्ही अस्पृश्यांना म्हणताय पतित, त्यांना तुम्ही पावन करणार, आहे का नाही गंमत? आता तुम्ही अस्पृश्यांना पतित म्हटलात, अट्रॉसिटी, चला तुरुंगात। पतित कसे म्हटलात अस्पृश्याला? सावरकर म्हणाले, तुझ्या दुर्दैवाने मी बॅरिस्टर झालो रे। त्यामुळे कसं आहे, मी अस्पृश्यांना नाही पतित म्हटलो, जे दुसऱ्या जातीला पतित समजतात ते सगळे पतित। आणि खरंच आहे, सावरकरांनी मांडलेला विचार अजून आमच्या डोक्यात शिरत नाही। अजूनही कोणत्याही लोकांच्या खाजगी बैठकीत आपल्या हिंदूंच्या दुसऱ्या जातीबद्दलची टिंगलच ऐकायला येते। ब्राह्मण कम्युनिटीमध्ये तुम्ही थोडा वेळ बसलेला असतात तर ते बाकीच्या कम्युनिटी बद्दलची हजामत बोलत असतात। मराठा कम्युनिटीमध्ये बसलं तर ते बामणाला किंवा बाकीच्यांना शिव्या घालताना दिसत असतात। वैश्य कम्युनिटीमध्ये बसले तर ते सगळे ह्या तिघांना आणखीन शिव्या घालत असतात। शूद्राकडे बसलं तर तो अतिशूद्राला त्याच्याही पेक्षा वाईट शिव्याच देत असतो। अर्थात हे खूप मोठं वर्गीकरण मी सांगितलं। हिंदू समाजाचं हे भयानक स्वरूप आहे। यातलं छोटं बघा, फक्त ब्राह्मणांमध्ये बसा बरं जाऊन, कोकणस्थात जाऊन बसलं की देशस्थाला शिव्या, देशस्थात बसलं की कराड्याला शिव्या, कराड्याकडे गेलं की देवरुख्याला शिव्या, महाराष्ट्रीयन माणसांबद्दल बसलं की कानडी माणसाची टिंगल, कानडी लोकांना काय येणार आहे।
त्यांच्यामध्ये जाऊन बसलं की गुजरातीची टिंगली, गुजराती वानगट तू काय तरी बुद्धी जाईल. अरे दुसऱ्याबद्दल वाईटच बोललं पाहिजे, हा काही व्रत आहे का आपलं? हे पण चांगले असू शकतात, हे पण चांगले आहेत, हे पण योग्य आहेत, हे पण मोठे आहेत. दुसऱ्याला मोठेपणा द्यायला हिंदू कधी शिकणार आहेत हाच प्रश्न आहे. परत धर्माला ते जितका मोठेपणा देतात त्या बाबतीत हिंदू जितके सहिष्णू आहेत तितकेच दुर्दैवाने आपल्याच दुसऱ्या जातीबद्दल बोलताना ते असहिष्णू आहेत. ही आजही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अजूनही समजा एखादे शंकराचार्य किंवा कुठल्याही पीठाचे आचार्य आपल्या घरी जर आले आणि आपण जर त्यांची पाद्यपूजा केली तर या पाद्यपूजेच्या समारंभासाठी महाराजांना नमस्कार करायला आणि महाराजांच्या हातून आशीर्वाद किंवा प्रसाद घ्यायला आपण आपल्या सोसायटीतल्या भंग्याला बोलवतो का? ते मनाने विचारा. माझ्या रस्त्याच्या सफाई कामगाराला मी बोलवतो का? आज नागपुरामधली सुद्धा माणसं सांगतात ना, ती पटकन ख्रिश्चन का होतात? कारणच ते आहे. ते म्हणतात जे आम्हाला ख्रिश्चन करतात ते आमच्या डब्यामध्ये जेवतात, आम्हाला ते प्रेमाने जवळ बसवतात, आम्ही का ख्रिश्चन होऊ नये? आणि हिंदूंच्या कुठल्याही आचार्याच्या शेजारी जायचं म्हटलं की सगळ्याच त्यांच्या स्वयंसेवकांची एकच बोंबाबोंब, लांबून दुर्वा. महाराज कोणाशीही बोलत नाहीत. मग मेले आलेच कशाला इथं? बसायचं होतं ना उंदराच्या बळात जाऊन. मग ते कोणाशी बोलत नाहीत, ते कोणाला हात लावत नाहीत, ते कोणाचं खात नाहीत, ते कोणाकडे बघत नाहीत. मर ना मग लवकर मेले आहे. तू धर्माचार्य म्हणून जर जन्माला आला असशील तर लाख लोकांच्या पाठीवर हात ठेवणं हे पहिलं तुझं कर्तव्य आहे. तू काय बाजूला राहतो मूर्खासारखा? बरं आपलेच दात आपलेच ओठ आहेत, बोलत उगाच राग येतो. म्हणून मी शपथ घेतली राग येईल असं बोलायचं नाही. ओघात आलं तर सांगायचं. पण खरंच आमच्या आचार्यांकडून ती अपेक्षा आहे हो. पण दुर्दैवाने त्या सोळ्यावळ्याच्या कल्पनेमध्ये माणसं इतकी अडकली आहेत की सामान्य माणसाशी संवाद करायलाही मोठे आचार्य तयार नसतात. त्यातल्या त्यात आज पटकन मोठं नाव घ्यावं असं एक नरेंद्राचार्यांचं नाव आहे की ज्यांनी घर वापसीमध्ये किमान 1.5 लाख ख्रिश्चनना हिंदू करून दाखवलंय स्वतःच्या ताकदीवरती. आणि 1.5 लाख हिंदू ख्रिश्चनांना हिंदुत्वामध्ये आणून एकमेकांमध्ये रोटी बेटी व्यवहार करून त्यांचे सामुदायिक विवाह लावून दाखवलेत आचार्य पीठावरून. अन्यथा मला अमुक पाठ आहे त्याला तमुक पाठ आहे या पाठांतराच्या स्पर्धा व्हायच्या. आज एकेका विभागाला ख्रिश्चन धर्मांतरित करण्यासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडे 500 धर्मप्रचारक आहेत. आणि आज आमच्या 4 शंकराचार्य पीठांच्याकडे एकत्र मिळून हिंदू धर्माचा प्रचार करणारी 10,000ची संख्या आपल्याला उपलब्ध नाही आहे. की समजा मी पटकन फोन केला कांची कामकोटीला की उद्या हिंदू साम्राज्य दिन आहे, हिंदुत्वावरती भाषण करायला एक माणूस चांगला पाठवा, सोचना पडेगा. हे विद्यार्थी निर्माण केले पाहिजे, त्यांचे स्टायपंड उभे केले पाहिजे, हे उभे केले पाहिजे, ते उभं केले पाहिजे. ह्यातलं काही न करता माझा मुकुट सोन्याचा आहे हे माकडा काय सांगतोस? ते मुकुट बघून शत्रूला काय होणार आहे का? पण आपलं ठरलंय राग येईल असं आपण काही बोलायचं. आणि मुळात संन्याशांनी माझ्याकडं सोन्याच्या गोष्टी आहेत याचं काय कौतुक करायचं? संन्याशांनी माझी माणसं किती चांगली आहेत याचं कौतुक केलं पाहिजे, नवीन माणसं घडवण्यासाठी झटलं पाहिजे. सावरकरांचं मोठेपण ते आहे, स्वतःची श्रीमंती नको, त्यांनी पतित पावन मंदिरामध्ये संतांनी केली ती चमत्कृती करून दाखवली. सगळे एकत्र जेवायला बसणार, ब्राह्मण, मराठा, कुणबी, कोळी, माळी, साळी, कसाई, सगळे एकत्र. भंगी त्याच्या शेजारी, त्याच्याकडं पूर्वी ते विष्ठा वाहण्याचं काम असे. काही लोकांनी शंका काढलीच होती, अहो भंग्याला काय शेजारी बसवत आहे का? त्याचा विष्ठेला स्पर्श झालाय. सावरकर तितकेच तयार, ते त्या गर्दीत विचारायचे, तू सांग तुझा नाही झाला. आम्ही हातपाय धुवून आलो ना, मग तू आंघोळ करून आलाय ना, तुला काय सोन्याचे पुल्ले लावून पाठवला का देवानी? हा उगाच गाढवासारखं काहीतरी बोलायचं नाही. गाढव सुद्धा असं कधी बोलत नाही. तर तू का असं गाढवासारखं बोलतोय? दुसऱ्याला जो हीन लेखतो आणि हीन बोलतो दुसऱ्याबद्दल ते सगळे पतित आहेत. हिंदू धर्मातली कुठलीही जात पतित नाही. ती प्रत्येक जात ही सन्मान योग्यच आहे
हे हिंदुत्वाचे एक मोठेपण सावरकरांनी आपल्या मनामध्ये प्रेरित करून ठेवलंय. बस या सगळ्या सहभोजनाच्या आनंदाला काय नाव देता येईल? अरे खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे. हो खेळ मांडी येला. वर्ण अभिमान विसरली याती, वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणे जाती, एक एका लोटांगणे जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे. खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई, नाचती वैष्णव भाई, नाचती वैष्णव भाई. पंढरीनाथ महाराज की जय. आज आनंदाचा हाच विषय आहे की हा मांडायला दिवस छान मिळालाय. कार्तिकी एकादशी, या एकादशीचंच नाव आहे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी देवाला जाग करायचंय आपल्यातल्या. आणि आज ही सगळी भक्तांची मांदियाळी बघून संतांना पण हेवा वाटत असेल पंढरपुरापेक्षा नागपुरातच यावं. एवढी सगळी माणसं कार्तिकी एकादशीला एक संत चरित्राचा आनंद घेण्यासाठी एकत्र आली आहेत हो, एकत्र उभी आहेत हो, एकत्र बसली आहेत हो. काय आनंद असेल नाही. पांडुरंगाच्या चरणी प्रत्येक जण समान, ज्यामध्ये नामदेव शिंपी सावता माळी गोरा कुंभार सजन कसाई कान्होपात्रा गणिका इथपासून जनाबाई दासी सगळे एका पंक्तीला बसतील. आणि अशी खऱ्या अर्थाने प्रत्येकाबद्दल आदर निर्माण करणारी तुमची आमची संस्कृती आहे, ती कायम ठेवली पाहिजे. कीर्तनाच्या ओघामध्ये घोळ व्हायला नको म्हणून दोन मुद्दे महत्वाचे ते थोडे आधीच पूर्ण करतो. ते दोन मुद्दे असे की आज दुर्दैवाने ही हिंदू सभ्यता पाळावी, यासाठी पुढची पिढी निर्माण करावी असंच आमच्या मुलींना वाटत नाही. आज संपूर्ण भारतामध्ये सुशिक्षित हिंदूंच्या घरामधली एक प्रचंड मोठी समस्या अशी आहे की मुली 30च्या वयामध्ये लग्न करतात आणि आम्हाला आई व्हायचंच नाही असं आधी जाहीर करतात. तेव्हा आता अभ्यासक्रमातच उत्कृष्ट मातृत्व हे सुद्धा किती उत्तम करिअर आहे, या अभ्यासाची एक फार महत्वाची गरज तुम्हा आम्हाला लागणार आहे. कारण कुठल्या तरी करिअरच्या नावाखाली हिंदूंच्या संख्येचंच अस्तित्व जर संपणार असेल तर याच्यासारखी भयानक गोष्ट या पुढच्या काळात नाही. त्याचा एक गंभीरपणे विचार करू. आपल्या घरातल्या मुलांच्या मनावरती जे वेदांनी सांगितलंय की आपल्या मनावर एक समाज ऋण नावाचं ऋण असतं, किमान 2 ते 4 पुढच्या समाजाला चांगले घटक दिल्याशिवाय तुम्ही ऋणमुक्त होत नाही. ऋणमुक्त न होता मरणं म्हणजे पुढच्या पिढीवर कर्ज ठेवणं आहे. जी जी कर्ज आहे ती पूर्ण करून माणसांनी पुढे गेलं पाहिजे, हा एक विषय. आणि दुसरं, जी मुलं आहेत ती भारतीय सभ्यता सांभाळायला तयार नाहीत. बहुतांशी विद्यार्थी वर्ग रेव पार्टीमध्ये दिसतो आहे. चांगल्या घरातल्या मुली हुक्का बार मध्ये दिसत आहेत आणि त्याच्यावर गाणी पण आली आहेत काहीतरी, बार 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 हुक्का मार मध्ये. ज्यांच्यावर आई वडिलांचं लक्ष नाही अशी आमची मुलं काय भयानक कपड्यात आहेत हे बघितल्यानंतर आता नक्की नवरा आणि बायको नावाच्या व्यक्तींनी आणखीन काय बघायचं शिल्लक राहिलंय असं वाटावं, इतके कपडे भयानक आहेत.
नवराच सांगतोय बायकोला, इतके काय सगळे कपडे घालतेस, तुझ्या अंगातल्या बऱ्याचशा गोष्टी लोकांना दिसाव्या ही नवऱ्याचीच इच्छा आहे. अशा वेळेला किमान बायकोनी सांगावं की माझी इच्छा आहे की काही गोष्टी फक्त तुमच्यासाठी असाव्यात. कारण सगळ्या गोष्टी जगासमोर प्रगट करणे हा कोणता व्यवसाय आहे हे मी बोलायला नको, पण आपण त्या व्यवसायातली माणसं आहोत का? दुर्दैवाने त्या व्यवसायामध्ये असहाय्यपणे गेलेल्या बायका पूजा विधी करून पापक्षालन करायचा प्रयत्न करतायत. आणि आमच्या घरामध्ये पूजा असताना आम्ही पूजा अर्चा आणि अध्यात्म बाजूला टाकून आज आपल्या सरकारी वाटपामध्ये आपल्याला कळेल बघा, जिल्हा परिषदेची शाळा असते त्यासाठी सरकारी गणवेश वाटप असतं. हिंदूंच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये तोकड्या गणवेशाची मागणी असते, स्कर्टची. आणि मुसलमान ख्रिश्चनांच्या शाळा असतात त्याच्यामध्ये पूर्ण गणवेशाची मागणी असते, सलवार कुर्त्याची. आज ख्रिश्चन मुसलमानांना कळावं की स्त्रीनं कसं पूर्ण पेहरावामध्ये राहिलं पाहिजे. त्यांच्या युवतीला तोकड्या कपड्याची नाही आवड वाटत. संस्कार किती सुंदर लहानपणापासून केला गेला असेल, तिला जर सांगितलं की एवढे एवढे कपडे घालून तुला सारखं फिरायला लागतं, तुला धर्माबद्दल विचित्र, ती अभिमानाने सांगते हमारे धर्म में ऐसा नहीं चलता. अरे त्याला धर्माचं एवढं मोठेपण समजू शकतं. आज आई बापच पोरीला स्वतःच्या हाताने फ्रॉक आणतात ज्याच्यात पाठ उघडी पडते आणि कंबर उघडी पडते. तिला टॉप आपण असं आणून द्यायचं, इकडं वागलं की इकडं उघडं पडलं त्याला म्हणायचं टॉप. तुमच्या आमच्या घरातल्या वेशभूषेची सुद्धा जेव्हा लक्ष्मण रेषा ओलांडली जाते तेव्हा सीता पळवल्या जातात. लक्षात ठेवा, लक्ष्मण रेषेचं भान प्रत्येकाने आपल्या आपापल्या पद्धतीप्रमाणे जपायलाच हवं. अर्थात नुसतं हिंदूंच्या मुलींनी नाही, मुलांनीही जपायला हवं. आज आपण मवाल्यांच्या घरामध्ये जन्माला आल्यासारखे कशासाठी वागतो? सभ्यतेचे वस्त्र का नाही असू शकत? सभ्यतेचा आचार का नाही असू शकत? मग माणसं शेवटी परदेशातली हीच म्हणतात, बुवा कुठल्या हिंदुत्वासाठी मरायला जाता? या मवाल्यांच्या हिंदुत्वासाठी, या वेश्यांच्या हिंदुत्वासाठी? दुर्दैवाने त्यांना हिंदुत्व याच्यामध्ये प्रत्येकाला सन्मान आहे, पण स्वैराचाराची संमती नाही, हा विवेक त्यांना कळत नाही. तो सगळ्यांपर्यंत विवेक पोचवणं हेही हिंदू म्हणून तुमचं आमचं काम आहे महाराज. हिंदू राष्ट्र या शब्दाचा अर्थ फक्त भगवा झेंडा घेतलेलं राज्य असं नाही. प्रत्येकाच्या आचरणामध्ये हे पावित्र्य पूर्ण हिंदुत्व दिसलं पाहिजे, त्याला हिंदू राज्य म्हणता येईल. ध्वज आणि राज्य सैनिक उभे करतील, माणसं आपल्याला उभी करायची आहेत. आपली जबाबदारी टाळून चालणार नाही. बस आता सावरकरांच्या जीवनातला शेवटचा भाग सांगायचा. एक 10 मिनिटात की कीर्तन समाप्त. 9:30ची वेळ ठरलेली असताना आपण तुम्ही 10 वाजेपर्यंत का जीव काढता? सवय लागली वाईट. पण माणसं घड्याळाकडे बघतच नाहीत. मग मला सांगा, सलग 2.5 तास सिनेमा तरी कोणी दाखवतो का हो? आणि आपण तरी सिनेमाला सलग 2.5 तास बसतो का? मध्ये 1.25 तास झाला की लगेच इंटरवेल, मध्यंतर, त्याच्यामध्ये पेय, त्याच्यात एक स्ट्रॉ, मग ऑर्केस्ट्रा, काय जे असेल ते, हे सगळ्या प्रकारांनी आम्हाला इकडं तिकडं आमचं लक्ष. नंतर मग 1.25 तासांनी कसा बसा पुढचा सिनेमा बघायचा. 500 रुपये तिकीट. आणि 2.5 तास एकही इंटरव्हल न घेता इतक्या सगळ्या सुंदर साथीसह एक चरित्र आपल्या समोर असं जबरदस्त मांडलं जात आहे. आरतीमध्ये 11 रुपये. खिशात हात घालून शेवटची नोट कुठं सापडते का बघतो. आणि हे माहीत असताना की या ठिकाणी येणारी रक्कम ही काय आपल्या शर्टाच्या बटनाला जायची नाही, की त्याच्या घराच्या कौलाला जायची नाही, आपल्या मध्ये चाललेल्या सामाजिक कार्यालाच ती देणगी म्हणून जायची आहे. तर साधारणतः 10,000 माणसं असलेल्या ठिकाणी आरतीमध्ये आलेल्याची संख्या 5,000. मला हिशोब नाही समजू शकला हा काय झाला तो. असं का व्हावं? कशासाठी व्हावं? मुळात समजा आफळेबुवाच्या कीर्तनाची ती लायकी नाही असं समजून जरी चाललात तरी ज्या कार्यासाठी जाणारे त्या कार्याची योग्यता लक्षात घेऊन प्रत्येकी 100 झाले असते तरी हे लाख रुपये आपल्याला देता आले असते हो रोज. त्यांना लाख रुपये देणं काही अशक्य नव्हतं आपल्याला, पण दुर्दैवाने नाही शक्य होऊ शकलं. असो, बाकी सगळे मुद्दे बाजूला सोडून
ज्या हिंदू राष्ट्राची तुम्ही आम्ही कल्पना करतो आहोत त्या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वांचा सन्मान आहे आणि सगळ्यांचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपापल्यावर आहे 100%. शेवटचा फक्त त्यातला विषय असा की जेव्हा 1937 साली सावरकरांच्या सगळ्याच शिक्षेतून त्यांना मुक्तता मिळाली, आता तुम्ही